नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. तर आज मी इथे बनवते आहे एकदम फ्रेश आणि ताज्या खव्याचे रसरशीत असे गुलाबजाम. बनवायला अतिशय सोपे आणि चवीलाही तितकेच भन्नाट लागणारे आहेत. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धा किलो साखर, म्हणजेच ग्लासानं जर मोजलं तर इथे 2 ग्लास साखर घेतलेली आहे आणि 2च ग्लास आपल्याला पाणी घालून पाक तयार करण्यासाठी ठेवायचा आहे. अशा पद्धतीने मध्यम आचेवर आपला पाक तयार होते आहे तोपर्यंत आपण इथे घेऊया फ्रेश ताजा तयार केलेला खवा. हो, तर हा खवा आपण घरीच बनवलेला आहे. मस्त दाणेदार आणि असा सुगंधी हा खवा इथे तयार झालेला आहे. तर याला मी असं थोडंसं मॅश करून घेते आहे, कारण मस्त असं दाणेदार आहे. तर ते दाणे मध्ये मध्ये येतील म्हणून आपल्याला थोडंसं त्याला मॅश करून घ्यायचं आहे. चांगलं मॅश झालं की त्यामध्ये 1.5 चमचा साखर घालायची, पिठी साखर. त्यानंतर आपण इथे मावेल तेवढा मैदा घालून घेऊया. हो, मैदा इथे मी बेताचाच घालणार आहे, पण हवं तर तुम्ही यामध्ये अर्धा किलो खवा आहे तर 1 पाव मैदा तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला मैदा जास्त वापरायचा असेल तर त्यावेळेला तुम्ही इथे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याचाही वापर करू शकता. तर मी इथे बेकिंग पावडर बेकिंग सोडा काहीच वापरलं नाही आहे, कारण जवळपास अर्धा किलो मैद्यासाठी मी 150 ग्राम मैदा इथे वापरलेला आहे. त्यामुळे फारसं मला इथे सोड्याचं किंवा बेकिंग पावडरचं काम पडलेलं नाही आहे. तरीसुद्धा अगदी तोंडात विरघळतील असे हे गुलाबजाम इथे तयार होतात. तुम्ही एकदा फ्रेश आणि ताज्या खव्याचे गुलाबजाम अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. खरं सांगते, तुम्हालासुद्धा खूप आवडतील. त्यानंतर मी इथे जवळपास 4 ते 5 विलायची घेतलेली आहे, जी अशी कुटून घेतली. त्यानंतर ती पाकामध्ये घातलेली आहे. पाक बऱ्यापैकी आपला इथे तयार झालेला आहे. तर पाक आपल्याला इथे 1 तारच्या अलीकडचा जो पाक असतो ना, तर तो या गुलाबजामसाठी आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे. पाक आता आपला तयार झाला आहे, तो बाजूला ठेवून घेऊया. कढईमध्ये तेल घालायचं आणि तेल गरम करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. चला, तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण गुलाबजाम तयार करून घेऊया. तर काय करायचं, साधारण लिंबाच्या आकारा एवढा एक गोळा घ्यायचा आणि त्याला आपल्याला हलक्या हातानं असं गोल गोल तयार करून घ्यायचं. जास्त घट्ट दाबून गोल नाही करायचं, जेणेकरून त्यातली हवा बाहेर निघेल. तर मस्त हलक्या हाताने याला गोल गोल करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला सर्व गुलाबजाम इथे असे तयार करून घ्यायचे आहे. मस्त आपले इथे गुलाबजाम तर बऱ्यापैकी पूर्ण तयार झालेले आहेत. तर मध्यम आचेवर जे आपण तेल गरम करायला ठेवलं होतं, तर त्यामध्ये मावेल तेवढे गुलाबजाम आपल्याला सोडून घ्यायचे आहे. आणि अशा पद्धतीने सुरुवातीला त्याला व्यवस्थित असं हलतील ते अशा पद्धतीनं कढईच हलवायची डायरेक्ट. जर नाही शक्य झालं तर बेलण्याच्या मागच्या साईडनं गोलगोल असं फिरवत आपल्याला गुलाबजाम हळूवारपणे उलटपालट करून घ्यायचे आहे. त्यानंतर मध्यम किंवा मंद आचेवर चांगले गोल्डन पिंकिश रंगावर येईपर्यंत गुलाबजाम चांगले तळून घ्यायचे आहे. आणि तळलेले गुलाबजाम गरम गरमच आपल्याला पाकामध्ये सोडायचे आहेत. अशा पद्धतीने मस्त गरम गरम जर सोडले ना पाकामध्ये, तर त्याचे होल पूर्ण असे मोकळे झालेले असतात, हवा भरल्या गेलेली असते. त्यामध्ये फास्ट असा पाक शिरतो आणि गुलाबजाम मस्त असे रसरशीत तयार होतात. तर अशा पद्धतीचे गुलाबजाम तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला जर या पद्धतीचे गुलाबजाम आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. एन्जॉय.